म्हणजे आईंना पटणारं कारण असेल तर मग नियमांचं उल्लंघन केलेलं चालतं. जान्हवीने केलं तर चालेल. अगं मगाशी आई जेव्हा म्हणाल्या ना की जान्हवी श्रीला भेटते हे त्यांना माहिती आहे, माझ्या तर पोटातच गोळा आला माहिती. मला वाटलं आता काय होणार आणि काय नाही, पण आईने ते इतक्या सहजपणे घेतलं. खरंच आई बदलल्या आहेत. बदलण्याविषयी मला काहीच म्हणायचं नाहीये, फक्त जो नियम एकीला तोच सगळ्यांना हवा. शरयू काय चाललंय तुझं? इतकं असेल ना तर तूही उद्यापासून उशिराच ये. हवं तर मध्यरात्री उठून जेव, पण बाई चिडचिड करू नको. आईनी जान्हवीला समजून घेतलं हे किती चांगलं आहे नाही. आपल्याला याचा आनंदच व्हायला हवा. बेबी वंसा आईनी जान्हवीला समजून घेतलं यात आनंदच होतोय मला. पण तुझ्या बोलण्यातून ते वाटत नाही शरयू. पण इंदुबाईंनी मला इतकंच म्हणायचंय की मग इतकी वर्ष आपण आईंच्या धाकात का होतो? अगं कारण आई आपल्या चांगल्याचा विचार करते म्हणून. पण जान्हवीने आधी म्हणजे आईंना हे सगळं सांगण्या आधीपासूनच नियम मोडलाय ना. आता जान्हवीने आईला कधी सांगितलं, किती दिवसापासून आईला माहितीये, हे सगळं मला माहित नाही. हो ना, म्हणजे आपण मारे अगदी जान्हवीला पाठीशी घालत होतो, पण कमाल आहे तिने आईना कधी विश्वासात घेतलं कळलं सुद्धा नाही आपल्याला. काही का असे ना, कुठलाही वाद भांडण न होता जान्हवी श्रीला भेटते हे आईने एकदा स्वीकारले ना, मग झालं तर. हेच म्हणायचंय मला. मला हेच कळत नाहीये की आईंना हे कसं पटलं. पुन्हा तेच. शरयू काय प्रॉब्लेम आहे तुझा? आईचं आणि जान्हवीचं जमतंय हे आवडत नाहीये का तुला? हे बघ शरे, आपण सगळ्या जणी स्वतःची काळजी घेऊ शकू का याबद्दल आईला शंका वाटत असेल. आता जान्हवी आपल्यापेक्षा हुशार आहे, ती कधीही चुकणार नाही अशी कदाचित आईंना खात्री वाटत असेल, म्हणून तिला लागणारे नियम शिथिल असतील. आणि शरयू अगं आईंच्या लाडक्या नातवाची लाडकी बायको आहे ती, थोडे जास्त लाड होणारच तिचे. म्हणजे नियमांसाठी नियम नाही वापरायचा, समोरचा माणूस कोण आहे ते बघून नियम वापरायचा असं का? आणि आई जान्हवीच्या बाबतीत नियमांवर बोट ठेवत नाही, चांगलीच गोष्ट आहे ना. नाहीतर शरयू श्री कधी घरी परतच नाही येणार ग. शरे तू आता मध्येच काही खुसपट काढू नकोस हा. हो ना, नाही तर पुन्हा पहिले पाडे 55. शरू तुला नक्की कशाचा त्रास होतोय? मला फक्त इतकंच म्हणायचंय की जो नियम मला तोच नियम जान्हवीला, असं आईच म्हणाल्या होत्या. हो ना? मग आता कुणा एकासाठी हा नियम का मोडला जातोय? अगं शरू तेव्हा साबुदाण्याची खिचडी करताना तुपाचा हात आखडता घ्यायचा नाही. तो काही तुम्हा मुलींचा डाएटचा पदार्थ नाहीये. आता लक्षात ठेवीन, उद्या तशीच करते. आणि श्रीसाठी सुद्धा घेऊन जाईन थोडी. श्रीसाठी घेऊन जाणार असेल तर आणखीन एक गोष्ट सांगते. म्हणजे तुला माहित आहे की नाही मला माहिती नाही, पण श्रीला साबुदाण्याच्या खिचडीत कांदा घातलेला आवडतो. साबुदाण्याच्या खिचडीत कांदा? हो आवडतो, फार नाही थोडा. बरं झालं सांगितलं, मला माहितीच नव्हतं. पण उद्या तशीच करते. खाईल तरी विचारा मनसोक्त. का ग?
असं का म्हणतेस? गेले 2-3 दिवस तो धड काही खातही नाहीये, इतकी चिडचिड करतोय. त्याच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळ्या दिशेने सगळं जातंय अशी काहीतरी धास्ती वाटतेय त्याला. म्हणजे नेमकं काय ते कळलं नाही मला. जान्हवी, आपण थांबूया का हे सगळं? पोर खात पीत नाहीये, आजारी पडेल ग. आईजी एक सांगू, म्हणजे तुम्ही इतर वेळी इतक्या कणखर असता किंवा एकदम प्रॅक्टिकल असता, पण जेव्हा श्रीच्या बाबतीत काही ऐकता ना तेव्हा मऊ होऊन जाता. म्हणजे इतक्या की मला अचानक मी आईंशी बोलते की काय असं वाटायला लागतं. हे तुला कळण्यासाठी खूप वेळ आहे अजून. नातवंड म्हणजे दुधावरची साय असते. आजच श्रीला सांगते, सगळं विसर आणि घरी ये बाबा, सांगूनच टाकते त्याला. आईजी प्लीज नको, थांबा. आता थोडक्यासाठी पांढरं निशाण नका दाखवू. अगं पण तो आईजी, अहो तो आता ज्या मनस्थितीत आहे ना त्यात त्याला सगळ्यांचा संशय येतोय. म्हणजे ह्याचाही तो काहीतरी उलट अर्थ काढेल आणि तो स्वखुशीने परत यायला हवा. हे पटतंय ना तुम्हाला? पटतंय ग, सगळं पटतंय. पण हे असं काही ऐकलं ना की खूप काळजी वाटते ग. जान्हवी, अगं एका विशिष्ट वयानंतर आपली मुलं नातवंड दूर जातातच, शिक्षणानिमित्त, कामानिमित्त, आणि त्याची आपली मानसिक तयारी होतच असते. पण बरोबर हेही समाधान असतं की ते सुखात आहेत, मोठ्या स्वप्नाच्या ध्यासात आहेत. पण श्रीचं तसं नाहीये. तो दूरही आहे आणि सुखातही नाहीये, म्हणून काळजी वाटते. आईजी, कळतंय मला, पण एक सांगू, श्री स्वतःच्या तब्येतीची हेळसांड करून घेणारा नाहीये. आत्ता जरा अपसेट आहे, पण ही फेज लवकरच जाईल. आणि मी आहे ना, मी घेते त्याची काळजी. त्याने कितीही नको नको केलं ना तरी सुद्धा मी हट्टाने खायला लावते त्याला. तुम्ही तुमची काळजी माझ्यावर सोडा, मी घेईन त्याची काळजी. तूच तर दुवा आहेस आमच्यातला आणि श्रीतला. तूच आम्हाला एकत्र आणणार आहेस. आईजी, मला मिळालेली बेस्ट कॉम्प्लिमेंट कुठली आहे सांगू? जेव्हा श्री मला म्हणाला की मी तुमच्यासारखी वाटते कधी कधी. काय सांगतेस? हा, म्हणजे पुढे अनरिझनेबलचं शेपूट जोडलं त्याने, पण मला आनंद झाला. आणि हे श्रीच्या तोंडून आलं ना, ह्याचा जास्त आनंद झाला. मी पण काय बोलतच बसले. मला नाश्ता बनवायचा आहे. पोहे बनवू चालतील? बरं, मी इथे घेऊन येऊ का, तुम्ही याल? नाही, मी येते. बरं, आलेच. खरंय श्रीचं, कधी कधी मी खरंच अनरिझनेबल वागते. या गोड मुलीवर मी जो राग धरला होता तो अनरिझनेबल होता असंच आता म्हणावं असं वाटतंय. श्रीचं बरोबर होतं, माझं चुकलं, पण चुकले ते नातवासमोरच. माझा नातू माझ्यापेक्षा हुशार ठरला याचा अभिमान वाटतोय मला. खूप अभिमान वाटतोय श्री तुझा. आता फक्त घरी आहे बाळा, पुरे झालं. मी म्हटलं माळी बुवांना, आता बदलूच नका कुंड्या, पावसाळ्यानंतर बघू. आता हो म्हणाले असतील, उद्या त्यांच्या मनात असेल ना तेच करतील ते आहेच. चहा घेणार आहात तुम्ही? हो तर घेणार ना. साखर कमी ग. मला माहिती आहे.
तू विसरली तर नाहीयेस ना? आई मी पोहे करू? हो कर ना. हे बघ कांदा चिरतेच मी. थांब, मी मिरच्या कापून देते. हा, तुला उभ्या लागतात की छोट्या बारीक बारीक? कशी मज्जा आहे ना, म्हणजे आई मला कांदा चिरून देणार, तुम्ही मिरच्या कापून देणार, छोटी आई पण काहीतरी मदत करतील आणि मी बाकी मस्त मिरवणार की पोहे मीच केलेत. मिरव ग, खुशाल मिरव. जान्हवी जरा ताटली दे ना तिकडची. पोहे किती भिजवू? पोहे किती भिजवू देत? माणशी एक छोटी वाटी. मी मुठीने मोजते. अगं तू मुठीनी मोज, वाटीनी मोज, कसंही मोज, फक्त माप चुकू देऊ नको बस. कमी पडलं तर मी नाही खाणार. अगं तसं नाही, कमी पडणारच नाही. मी भिजवते. तू चहा घेणार आहेस? नाही नको. आम्हाला दे ना. आम्ही घेणार आहोत. थँक्यू. थँक्यू. मस्त झालाय चहाशा देव. हा, काय झालं? तुम्ही तिघी अशा का वागताय? ए तू डबा घेऊन जाणारस ना? आधी मला सांगा काय झालंय, नाही तर मी डबा नाही नेणार. अगं कुठे काय झालंय? काहीच नाही झालंय. चल आवर. छोटी आई, माझे पोहे झाले ना की आपण लगेच ट्युशन सुरू करू. वेळ घालवायला नको. छोटी आई, मी तुम्हाला आज एक काम सांगणार आहे. मी बँकेत ना आले ना की मला आठवण करायची, मला साबुदाणा भिजवायचा आहे अशी. कराल ना? तुम्ही आठवण नाही केलीत तर बघा मग श्रीला खिचडी नाही मिळणार. माझं डोकं दुखतंय खूप. मी जरा आत जाऊन पडते. काय झालंय छोट्या आईंना? आई, छोट्या आईंना काय झालंय? काही नाही ग. तुला उशीर होत असेल ना? चल चल, संध्याकाळी बोलूया आपण. मी हे तुम्ही दिलेलं कॉन्ट्रॅक्ट वाचलंय आणि मला अक्षरशः धक्का बसलाय. म्हणजे आपल्या कंपनीमध्ये हे अशा प्रकारचं काही कॉन्ट्रॅक्ट केलं जाऊ शकतं किंवा तुम्ही असं काही करू शकता असं मला खरंच वाटलं नव्हतं. मिस्टर गोखले, कंपनीत होऊ शकणार नाहीत अशा बऱ्याच गोष्टी कंपनीत होत आहेत. त्यातलीच ही एक समजा. नाही, गोष्टी होणं आणि त्या घडवून आणणं यात फरक आहे ना मॅडम? हे कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्यावरचं तुमचं मत तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. हो, पण त्यानंतर मी तुम्हाला एक अटही घातली होती. कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यासाठी अशी देवघेव होणं मुळात चुकीचं आहे. मुळात चूक काय बरोबर काय ह्यावर आता विचार करत बसलो ना तर ही चर्चा दिवस संपला तरी संपणार नाही. मॅडम, मी तुम्हाला एक अट घातली होती, त्या अटीवर तुम्ही विचार केलाय. लवाटेबाईंना कामावरून कमी करण्याचा निर्णय मागे घेतलाय. मिस्टर गोखले, मी तुमच्या अटीचा विचार केला. खरं म्हणजे एका एम्प्लॉईच्या नोकरीचा संबंध तुम्ही दुसऱ्याच्या नोकरीशी आणायला नको होता. तरीही या प्रश्नाचं गंभीर स्वरूप लक्षात घेऊन मी या अटीवर विचार केलेला आहे. लवाटेबाईंना त्यांची नोकरी टिकावी म्हणून कुठलीही वैयक्तिक सवलत मी देणार नाही, कारण ते कंपनीच्या पॉलिसीच्या दृष्टीने बरोबर नाहीये. अर्थात यापूर्वी तुम्ही हे केलेलं आहे, पण माझ्या मते ते चुकीचे पायंडे पाडण्यासारखं आहे आणि मी ते करणार नाही. कारण सतत सवलत मिळालेला माणूस आपल्या अडचणींमधून मार्ग काढण्याचा प्रयत्नच करेनासा होतो, किंबहुना आपल्याला मिळालेली सवलत तो गृहीत धरायला लागतो आणि ते जास्त गंभीर आहे. म्हणूनच मी असा तोडगा काढलेला आहे की ज्यानं कंपनीचं नुकसान होणार नाही आणि लवाटेबाईंची नोकरीही राहील.
शरयू ना कालपासून अशी विचित्र वागते ना. हो ना, म्हणजे अगं मला काही कळेच ना की हिचा असा अचानक पापड का मोडला. आईनी जान्हवीला श्रीला भेटण्याची परवानगी दिली किंवा हरकत घेतली नाही, ही चांगली गोष्ट आहे ना. मग त्यात आनंद मानायचा का असा चेहरा पाडून बसायचं. अगं सकाळी जान्हवी समोर मला इतकी काळजी वाटत होती ना, म्हटलं आता ही शरयू काय बोलते आणि काय नाही. तिला कसं वाटेल ना की आपण आपल्या नवऱ्याला भेटतोय हे हिला आवडत नाहीये. हो, आवडत नाहीये. अगं बाई, आत्ता लक्षात येतंय माझ्या. काय ग? काय आहे, मला असं वाटतंय की जान्हवी तिच्या नवऱ्याला भेटते याचं शरयूला वाईट वाटत नाहीये. मग शरयूला स्वतःच्या नवऱ्याला भेटता येत नाहीये याचं तिला वाईट वाटत असावं बहुधा. अगो बाई, हो का? पण मग बोलायचं ना तसं. मला काय वाटतं माहितीये का ताई, आपल्याला नेमका कशाचा त्रास होतोय हेच तिला कळत नसावं बहुधा. पण मग आपण तरी काय करणार सांग. तिला तिच्या नवऱ्याला का भेटता येत नाहीये याचं कारण चांगलंच माहितीये तिला. लक्ष्मीकांत भाऊजींना शरयूने भेटणं चूकच ठरलं असतं, पण जान्हवीने श्रीला भेटणं ही वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे लक्ष्मीकांत भाऊजी आणि श्री घराबाहेर कुठल्या परिस्थितीत पडले ह्यात किती फरक आहे, काही तुलनाच होऊ शकत नाही याची. आणि आपण मोठे आहोत, समजुतीने घ्यायला हवं. आपल्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानावा. हे सगळं बरोबर आहे, पण मला अजूनही वाटतं की त्या वेळेला शरयूला वाईट वाटणं यात तिची काही चूक नाहीये. ती काही श्रीबद्दल, जान्हवीबद्दल किंवा आईंबद्दल सुद्धा वाईट बोलली नव्हती. फक्त जान्हवीला तिच्या नवऱ्याला भेटायची परवानगी मिळाली तशी याआधी आपल्याला का नाही मिळाली असं बहुधा तिला वाटत असावं. हो ग, कारण शरयू अशी कुणावर जळणारी, कुणाबद्दल वाईट विचार करणारी नाहीये. आणि जान्हवी बद्दल तर तिला खूपच प्रेम आहे. म्हणजे जान्हवी विषयी तिच्या मनात असं काही येणं शक्यच नाही. हे आपण जरा जास्त बोललो का ग तिला. मलाही असंच वाटतं हो बहिणी. भोळसट आहे हो आपली शरी, मनानं खूप साधी आहे बिचारी. तुम्ही दोघी आता अपराधी नका वाटून घेऊ. खरं तर तिच्या कालच्या बोलण्यावरून नेमका अर्थ नव्हता काढता येत. आणि आत्ताही मी माझा अंदाजच बांधते फक्त. नाही, तू म्हणतेस ना तसंच असेल सरे. शरयूच्या मनात असं काही चाललंय याचा विचारच नाही केला मी कधी. माझ्याही नाही लक्षात आलं. आपण बोलूया तिच्याशी. छे, आपणच समजून घ्यायला हवं होतं. पण काय करणार, नवऱ्याला भेटावं असं तर मलाही वाटतं, खूप वाटतं. पण फक्त आपल्याला वाटून काय उपयोग आहे. बहिणी, तुम्ही निदान विचार तरी करू शकता. मी तर यांना या जन्मातच भेटणार नाही. मला तर तो अजून भेटलेलाच नाहीये. वेद पाठक साहेब, त्यांना आपला मुद्दा सांगा. हो मॅडम. सर, कंपनीचा असा निर्णय झालाय की लवाटेबाईंना परत कामावर घ्यायचं, पण त्यांची हेड ऑफ पॅकिंग ही पोस्ट काढून घ्यायची. त्यांच्या सहीमुळे मालाचा पुढचा प्रवास होतो. ठराविक वेळेला त्यांची सही झाली नाही तर खोळंबा होतो. आणि हे टाळण्यासाठी कंपनीनं त्यांना त्या पोस्टवरून काढायचं ठरवलंय. सकाळचा अर्धा तास त्यांना संध्याकाळी भरून काढावा लागेल. शिफ्ट हँडओव्हरची जबाबदारी त्यांच्यावर असेल. पण म्हणजे त्यांचं डिमोशन होणार आता. नोकरी जाण्यापेक्षा हे बरं नाही का. शिवाय कंपनी त्यांना मेडिकल ग्राउंड्सवर लोन द्यायचा विचार करतेय. त्याच्या लिगॅलिटीजवर विचार चालू आहे. तेव्हा लवाटेबाईंची नोकरी जाणार नाही हे नक्की. धन्यवाद मॅडम. म्हणजे तुम्ही हा सुचवलेला पर्याय खरंच खूप चांगला आहे. आणि आता लवाटे मॅडमची ही काही हरकत नसेल या बाबतीत. थँक्यू सो मच. हा पर्याय खरंच खूप छान आहे. सर, ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आणखी काही बाकी नाही. बाकी गोष्टींवर आता काहीच बोलायचं नाही मला. मी सही करतो. मे प्लीज. थँक्यू.
सर प्रत्येक पानावर आपली सही. हो ऑफकोर्स. मे आय कम इन? अरे जान्हवी,